दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी परत आलेत। उमेदवारी न मिळाल्यामुळे वनगा निराश आहेत। बंडातील 40 पैकी 39 जणांना तिकीट मिळालं, त्यामुळे आपल्यालाही उमेदवारी मिळेल असा विश्वास होता, पण जिल्ह्यातल्या गटबाजीमुळे आपलं तिकीट कापलं गेलं असा आरोप श्रीनिवास वनगांनी केलाय। बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांनी 15 नगरसेवकांसह शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय, त्यामुळे सोलापुरात अजित पवारांना मोठा धक्का बसतोय। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। कार्यकर्त्यांना शब्द दिलाय, आता काहीही झालं तरी अर्ज मागे घेणार नाही अशी भूमिका माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिलेली आहे। जालन्यातल्या घनसावंगीची जागा शिवसेनेला सुटत असल्यामुळे भाजप नेते सतीश घाटगे यांनी बंडखोरी केली आहे। दरम्यान भाजपनं मनधरणी केली तरी आता माघार नाही असा इशारा घाटगेंकडून दिला गेलाय। अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे। बाहेरचा उमेदवार दिला गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत, मात्र कार्यकर्त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यानं बंड करून तटस्थ राहण्याची भूमिका अजय लांजेवारांनी घेतली आहे। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना ठाकरेंच्या पक्षात बंडखोरी झाली। ठाकरेंच्या पक्षाकडून सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत। खरातांना उमेदवारी दिल्यामुळे ठाकरे गटाचे नेते संतोष तायडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। महाविकास आघाडीत काही प्रमाणात बंडखोरी झाली आहे। बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून त्यांना सोबतच पुढे नेऊ, मात्र महायुतीत प्रचंड गोंधळ आहे असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी युतीवरती टीका केली आहे। जळगाव जामोदमध्ये काँग्रेसकडून डॉक्टर स्वाती वाकेकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर वाकेकर यांचे पती संदीप वाकेकर यांनी सुद्धा अपक्ष म्हणून अर्ज भरलाय, त्यामुळे जळगाव जामोदमध्ये पती विरुद्ध पत्नी अशी लढत पाहायला मिळते। अजित पवारांनी पुरंदर हवेलीतनं तिकीट दिलेल्या संभाजी झेंडे यांनी सुनेत्रा पवारांना पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनाच उमेदवारी देणं ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचं मत विजय शिवतारेंनी व्यक्त केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्याच प्रचार सभेचं आयोजन धुळ्यामध्ये करण्यात आलंय। 8 नोव्हेंबरला ही प्रचार सभा पार पडेल। बीडच्या धारूरमध्ये अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांना प्रचार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। प्रचारापासून रोखणाऱ्या 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेलापूरमध्ये सारख्याच नावाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। भाजप उमेदवार मंदा विजय म्हात्रे यांच्या विरोधात मंदा संजय म्हात्रे या महिलेनं अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। सावंतवाडीमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यावर अज्ञात इसमानं हल्ला केला। चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। चिखली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत। राहुल बोंद्रे यांच्या विरोधात राहुल बोंद्रेच मैदानामध्ये उतरल्यानं मतदारांचा चांगलाच गोंधळ उडू शकतो। पुण्यामध्ये पर्वती विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे 3 उमेदवार आहेत, त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे। अश्विनी कदम असं नाव असलेल्या तिघींनी फॉर्म भरलाय, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळू शकतो। चंद्रपूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्नेहल रामटेके यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय। अर्ज रद्द होता स्नेहल रामटेके यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन छेडलं। जळगावमध्ये अर्जाच्या छाननीमध्ये 37 उमेदवार निवडणूक लढण्यास पात्र ठरलेत। एकही अर्ज अवैध ठरलेला नाही। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का बसलाय। शहादा मतदारसंघातनं मनसेचे उमेदवार आत्माराम प्रधान यांचा अर्ज बाद झालाय। उपविभागीय पोलीस पदाचा राजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरतोय। आणि यानंतर एक मोठी बातमी, चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतनं बंडखोरी केलेल्या नाना काटेंची समजूत काढण्यासाठी स्वतः अजित पवार नाना काटेंच्या निवासस्थानी दाखल झालेत। यामुळे राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे। पिंपरी चिंचवड कसं होतं आणि आता कसं बदलत गेलं, अजूनही बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी करायच्यात। सुदैवाने मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि त्याच्यातनं कसं ह्या शहराला आणखीन विकसित करता येईल, आणखीन जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवता येईल
सेंट्रलच्या स्कीम असतील, राज्याच्या स्कीम असतील, आपल्या बजेटमध्ये टाकायच्या स्कीम असतील, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमचं काम चाललेलं आहे. आत्ता जरी कुठलंच कॉर्पोरेशनमध्ये कुणाचेच नगरसेवक पदाधिकारी नाही आहेत, पण पालकमंत्री म्हणून पण ज्या वेळेस मी आढावा घेत असतो, शेखर सिंगला बोलवत असतो, काही कार्यकर्ते मला काही सूचना करत असतात, त्या योग्य असल्या तर त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता मी आयुक्तांना सांगत असतो. तर नाना काटे यांची समजूत काढण्यासाठी स्वतः अजित पवार पोहोचले, कारण जगतापांच्या विरोधात महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात नाना काटेंनी इथून बंडखोरी करणं हे महायुतीला परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे नाना काटे यांनी अर्ज माघारी घ्यावा हे सांगण्यासाठी किंवा त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः अजित पवार त्यांच्या पिंपरी चिंचवडमधल्या निवासस्थानी पोहोचलेले होते. या भेटीनंतर, या चर्चेनंतर नाना काटे आपली उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहावं लागेल. निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्ष, आघाड्या, युत्या आपापले फॉर्म भरून काल छाननी झालेली आहे. मला वाटतं 3 का 4 तारखेपर्यंत विड्रॉलची मुदत आहे आणि त्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी आलेली आहे, दिवाळीची पण सुट्टी आलेली आहे. काल आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसंच बावनकुळे, तटकरे, प्रफुल्ल पटेल असे आम्ही सगळे बसून साधारण जिथं अधिकचे फॉर्म आलेले आहेत तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढायचा, कुणी कुणाला थांबवायचं, कुणी कुणाला थांबवायचं याबद्दलची सगळी साधक बाधक चर्चा झाली. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी आज बारामतीला निघालो आहे. जाता जाता नाना काटेंनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे म्हणून मी नानाला भेटायला आलेलो होतो. आत्ताच्या घडीला तर इथली जागा आमच्या महायुतीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे, भोसरीची जागा भाजपला गेलेली आहे, पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, सगळ्या सहकाऱ्यांच्या भावना महिला वर्गाच्या पण तीव्र आहेत. त्यांचा मी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांना मी एवढंच सांगितलं की मी सांगेल तसा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. मी आजचा दिवस जरा थोडा विचार करून काही सहकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जो निर्णय द्यायचा तो इथल्या जागेच्या संदर्भामध्ये देणार आहे. समाधान ऐकून घेण्याचं, तू उमेदवारीला इच्छुक असला आणि तुला काही सांगायचं म्हटलं तर कुणाचं समाधान होईल का? तिकीट मिळालं तर समाधान होत असतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी, कारण मागे बाय इलेक्शनला पण आम्ही तो प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आमच्यातच बंडखोरी झाली. राहुलनी पण फॉर्म ठेवला आणि तुम्हाला माहिती आहे दोघांची मतं मिळून 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त मतं होती. समोरच्या उमेदवाराला 1.38 मतं मिळाली. पण त्याला अर्थ नसतो. शेवटी येणारा व्यक्ती, उमेदवार 10 मतांनी निवडून येऊ नाही तर 1,00,000 मतांनी निवडून येऊ, निवडून यायला महत्त्व असतं. त्यावेळेस मी बराच प्रयत्न केला होता पण मला यश आलं नाही. पहाटे 3 वाजेपर्यंत मी नाना राहुल बसलेलो होतो जिजाईला, माझं घर ते आपल्या पुण्यातल्या घरी. पण त्यावेळेस काही यश आलं नव्हतं आणि तो निकाल महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलेला आहे. आताची तर चिंचवडमधली महायुतीतली बंडखोरी ही कायम असल्याचं चित्र आहे. अजित पवारांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केलेत. आता पाहावं लागेल की नाना काटे यांची पुढची भूमिका नेमकी काय असेल. जेव्हा लक्ष्मण जगताप यांचं निधन झालेलं होतं तेव्हा इथे बायपोल इलेक्शन्स झाले, तेव्हा सुद्धा नाना काटे इच्छुक होते. त्यांनी बंडखोरी केलेली होती. निकाल काय आला तो सर्वांनी पाहिला. याचं एक उदाहरण देताना अजित पवारांनी नाना काटेंबद्दल भाष्य केलंय. काय नाही, सकाळी दादांचा फोन आला की बारामतीला निघालोय, जाता आता तुझ्याकडे थांबून जाईल. मला कॉल केल्यानंतर म्हणलं जेवणार आहे का तुम्ही, लगेच जाणार तर जेवण करणार आहे म्हणले. म्हणून मग दादांची जेवणाची व्यवस्था केली होती, जेवण केलं. बाकी इथली माहिती घेतली चिंचवड मतदारसंघातली की काय परिस्थिती राहील. आता तुम्ही 3 उमेदवार आहे. नंतर भाऊसाहेबांचा पण त्यांना फोन आला होता, परंतु मी म्हटलं की माझी तयारी झालेली आहे. तुम्हाला पण माहिती आहे सुरुवातीपासून आपण या मतदारसंघामध्ये काम करतो आणि आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत निवडणूक लढवण्यासाठी. मागणी संदर्भात काय नाही, काय महायुतीचेच उमेदवार आहेत. महायुतीमध्ये आपण एकत्र आहोत असं बोलले,
परंतु मी आमची कार्यकर्त्यांची पण भावना आहे की हे इलेक्शन आम्ही लढवावं, कारण आमची पूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे तसं दादा काय नाही बोलले, फक्त चर्चा केली आणि नाही लढवणार आहे. आपला निर्णय काय आहे? लढवणार आहे, काय नाही. दादांचा पाठिंबा मिळेल आपल्याला? पाहू आता. राजी नसल्याचं कळतंय. पुढची बातमी पाहूया. इकडे मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या रवी राजांनी मल्लिकार्जुन खरगेंकडे राजीनामा पाठवला. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपत प्रवेश केलाय. भाजपत प्रवेश करताच रवी राजा यांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद देण्यात आलंय. भाजपत प्रवेश होताच रवी राजांची यापदी नियुक्ती झाली आहे. तिकडे कोल्हापूरमध्येही काँग्रेसला धक्का बसतोय. कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. राज ठाकरेंचे आभार, पण भाजपचा नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार. महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तर मुख्यमंत्री भाजपचाच हे वक्तव्य कुठल्या दबावापोटी केलं? भाजपला राज्यात 50 जागाही मिळणार नाही. पुढच्या दिवाळीत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. महायुतीतली बंडखोरी थांबवली आहे. 2 दिवसात प्रत्यय येईल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. आगामी काळात भाजपत अनेक पक्षप्रवेश होतील, असं सूतोवाचही त्यांनी केलंय. मलिकांच्या बाबत शेलारांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही मलिकांचा प्रचार करणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. आमदार निवडण्यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत हातमिळवणी केली. महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागलेत, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला. अन्यायातून दादागिरीतनं आपल्याला मराठा समाजाला मोकळं करायचंय, त्यामुळे आपण लढणार, माघार घेणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलाय. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सावंतवाडीतील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पहाटेच्या दरम्यान दीपक केसरकर नतमस्तक झाले. यावेळी काकड आरतीच्या वेळी राजन तेली आणि दीपक केसरकर एकत्र पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे आणि फडणवीसांना आम्ही पाठिंबा देणार, असंही त्यांनी सांगितलंय. नवी मुंबईमध्ये शिवसैनिकांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केलं. विजय चौगुलेंच्या नेतृत्वात आंदोलन पार पडलं. आनंद दिघेंबाबत गणेश नाईकांनी चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप चौगुलेंनी केलाय. काहीही झालं तरी आम्ही बंडखोर बापू भेगडेंना आमदार केल्याशिवाय मागे हटणार नाही. आजवर भाजप संपली असं म्हणणाऱ्या शेळकेंना भाजपकडे मदतीची याचना करावी लागते, असं म्हणत रवी भेगडेंनी शेळकेंची खिल्ली उडवली. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत विजयी विश्वास व्यक्त केला. 152 पैकी 110 ते 115 जागा भाजप जिंकेल आणि 23 नोव्हेंबरला आम्ही पुन्हा दिवाळी साजरी करू, असा विश्वास ते व्यक्त करतात. क्षीरसागर कुटुंबाच्या घराणेशाहीला संपवून ज्योती मेटेंचा विजय करण्याचा निर्धार शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. गेल्या 40 वर्षात एकाहाती सत्ता असतानाही क्षीरसागर कुटुंबियांनी बीडचा विकास न केल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.